आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे जी त्यांना मिळाली, मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग केलं किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी, आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता ना, इतर कोणी नरेटिव्ह केलेलंच नव्हतं. पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे, त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखातर झालंय, ते त्यांच्या प्रेमाखातर नाही झालंय. आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी. आणि याच्यासाठी आता काल तो शिवसेनेचा कोण तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मारला, नशीब पोलीसमध्ये पडले. प्रश्न असा आहे, तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा, म्हणजे काय? तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे. पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे, हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. मराठा बांधव असतील, भगिनी असतील, ओबीसी समाजातले बांधव असतील, भगिनी असतील, इतर समाजातले लोक असतील, ह्यांनी ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. शरद पवारांसारखा आज 82-83 वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल. म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायली पाहिजे. ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही जर समजा शरद पवारांचं, मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं, शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळी सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप एक जात झाली. कसं होतं, जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे, फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे. स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या जर माझं मोहळ उठलं ना, यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी, कळलं का? मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी. तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, समाजामध्ये तेढ निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय? आणि ह्यांचा राजकारणाचा बेसच हा आहे. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत, त्या खासदारकीवरती जाऊ नये या लोकांनी, कळलं का? यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीसांवरती असेल ना, तुम्ही राजकारण करताय ना, मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला. समाजामध्ये कशाला भांडणं लावतायत?